Hello friends, you have seen our last past interviews. We have taken interviews with swimming sports stars. Today we are going to a sport named as water polo. Yes, you might have heard it, you might have seen it on national television. Water polo is a sport which has been coming up for years, and today we are happy to have with us over here Uday Utekar, who is a national player. He's represented internationals in water sports polo for India. And let's also welcome Umesh Utekar sir, who has been a national player for water polo. He's been a past Maharashtra coach for water polo, and currently he serves as a coach for Central Railways for the water polo sports. So let's welcome each one of you over here today. We are really happy. Hello sir. Hello. How are you both doing? Good sir. Everything is fine. Thanks a lot यार. Water polo ये क्या है, क्या कौन सा स्पोर्ट है, जरा हमें बताइए. ॲक्च्युअल हा 13 प्लेयर्सचा गेम आहे. त्यात 7 प्लेयर्स इन टीम पाण्यात खेळत असतात. त्या प्लस एक 6+1 असं 7चा एक टीम असते. 6+1 म्हणजे एक गोलकीपर असतो आणि 6 असं सबस्टिट्यूट्स असतात. अच्छा. हाऊ डिफरंट इज इट फ्रॉम स्विमिंग? स्विमिंग म्हणजे स्विमिंग हे पार्ट वेगळं आहे. जसं स्विमिंग फक्त आपण मुवमेंट करतो आणि जसं इकडे फक्त बॉल हँडलिंगला आपला जास्त एफर्ट्स द्यायला लागतात. त्यामध्ये स्टॅमिना, लेग पॉवर वगैरेची खूप जास्त गरज असते पाण्यामध्ये. बॉडी प्रेशर अपोनंटचं घ्यायचं असतं वगैरे. त्या हिशोबाने आपल्याला गोल मारायचे असतात. खूप रफ गेम आहे. तुम्ही जसं बोलू शकता रग्बीनंतर हा टफेस्ट गेम वॉटर पोलो आहे. येस सर, कमिंग टू यू, एक क्वेश्चन तुम्हाला आहे. तुम्ही नॅशनल प्लेयर पण होतात आणि आता तुम्ही कोच पण होतात. सर, नॅशनल लेवलला जेव्हा तुम्ही खेळलेत, विच इयर हॅड यू प्लेड अँड हाऊ वॉज द एक्सपिरियन्स ड्युरिंग दॅट टाईम? मी नॅशनल लेवलला 1980 पासून 95 पर्यंत नॅशनल खेळत होतो. 1980 पासून ते 95 पर्यंत नॅशनल. त्याच्यामध्ये स्कूल गेम्स, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, रेल्वेज, सेंट्रल म्हणजे इंटर रेल्वेज, रेल्वेकडनं पार्टिसिपेट करणं, हे सगळं वॉटर पोलो खेळलेलं आहे. ओके. आणि तेव्हाची जी कंडिशन होती स्पोर्ट्समध्ये वॉटर पोलो आणि आत्ताची तुम्हाला कशी वाटते? काय इम्प्रूव्हमेंट झालेत? नाही, तेव्हाची कंडिशन आताची इम्प्रूव्हमेंट म्हणजे रूल्स वगैरे सगळे खूप बदल होत असतो. तेव्हा 45 सेकंद एक टीमकडं बॉल असायचा, म्हणजे 45 सेकंद तुम्ही त्या वापरू शकत होता. आता त्याच्यामध्ये 30 सेकंदवरती आलं, म्हणजे ते तुम्हाला किती फास्ट गेम करावा लागतो की तेव्हा 45 सेकंद तुम्ही आरामसे पुढे जायचं, मागे यायचं, तर त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नव्हतं. आणि आत्ता एवढं फास्ट गेम करावं लागतं की 30 सेकंदच आहेत तुमच्याकडं आणि रिबाउंड आणल्यानंतर 20 सेकंद आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन करून आता खूप फास्ट गेम झालेलं आहे. त्याच्यासाठी स्टॅमिना, स्पीड, त्यांच्यामध्ये पॉवर आणि हेल्दी सगळं लागतं त्या प्लेअरमध्ये. ओके सर, मग यू नीड अ लॉट ऑफ स्टॅमिना, एक्सरसाइजेस रेग्युलर लागत असतील. कमिंग टू यू दे, जस्ट लेट अस नो अबाउट ऑल द अवॉर्ड्स विच यू हॅव वन ॲट द नॅशनल लेवल. नॅशनलला मी 2008मध्ये मला फर्स्ट स्कूल नॅशनल गोल्ड मेडल्स मिळालं मला. त्याच्यानंतर मग जसं स्कूल गेम्स झाले, ज्युनियर नॅशनल झाले, मग सिनियर नॅशनलमध्ये मी रेल्वेज थ्रू खेळायला लागलो. पहिला मी महाराष्ट्र थ्रू खेळलो, पण तेव्हा मेडल नव्हतं. नंतर जेव्हा रेल्वेज थ्रू खेळायला गेलो तेव्हा मला मग फर्स्ट गोल्ड 2014पासून मला फर्स्ट सिल्वर मिळालं. आणि नंतर कन्झिक्युटिव्ह लास्ट 4 इयर्स जसं 15, 16, 17, 18 हे गोल्ड मेडल मिळालं. आणि लास्ट इयर मला 2019ला सिल्वर मिळालं नॅशनल लेवलला. सो यू हॅव वन अ लॉट ऑफ नॅशनल्स गोल्ड मेडल्स ॲट द नॅशनल लेवल. सो व्हॉट डज इट मीन टू यू गेटिंग अ गोल्ड मेडल ॲट द नॅशनल लेवल? ते ॲक्च्युअल आहे, प्राऊड मुमेंटची खूप गोष्ट मोठी आहे ती. म्हणजे आपण एका आपला महाराष्ट्राकडनं खेळतो आणि त्यानंतर आपल्याला गोल्ड मेडलचे खूप आपण एक्सपेक्ट करत असतो की चांगलं घेऊन मेडल किंवा इंडिया रिप्रेझेंट करून ऑलिम्पिकसाठी किंवा एशियन गेम्ससाठी ट्राय करावं, तिकडे मेडल आणावं वगैरे. यासाठी आपण जेवढी मेहनत करू तेवढं आपल्याला ते करावंच लागणार आहे मेन ते. मग गोल्ड मेडल मिळाल्यानंतर खूप हॅपी मुमेंट असते. सो सिंगापूर, yes, you have visited and played the international levels at Singapore, you know. So how was the experience over there? आणि काय फरक आहे बाकी कंट्रीजमध्ये, स्पेनमध्ये आणि इंडियामध्ये इन वॉटर पोलो? जसं बघायला गेलं तर सिंगापूरला ही माझी फर्स्ट कॉम्पिटिशन होती इंटरनॅशनलची. ॲज कम्पेअर टू देम इंडिया त्यांच्या बीट करू शकते. त्यांना बीट फक्त फिजिक मेन गोष्ट, त्यांचा स्टॅमिना, परत त्यांचा गेम सेन्स हे थोडं डिफरंट आहे आपल्यापेक्षा. कारण की त्या लेवलचं आपण अजून शिकतो आहे.
जेवढं आपण इंडिया पार्टिसिपेट करेल इंटरनॅशनल लेवलला तेवढं इंडिया वरती होत जाईल आणि ते आपण कधी ना कधी ना बीट. जसं पास्टमध्ये तुम्ही बघायला गेलं की 1970 82ला वगैरे आपल्याला एशियन गेम्सला मेडल आहेत, इवन एशियन एज ग्रुपसुद्धा मेडल आहेत त्या टीम. जसं आपण जेवढे आपण इंटरनॅशनल लेवल पार्टिसिपेट करू तेवढं आपल्याला जास्त स्कोप मिळतो फॉरेन प्लेयरसोबत खेळायला, कारण की त्यांचं फिजिक, स्टॅमिना, बॉल थ्रोईंग, शूटिंग हे खूप चांगलं आहे. सो आपल्याला ते तेवढं इम्प्रूव्हमेंट करायला अजून त्यांच्यासोबत खेळलो पाहिजे, पॉवर वगैरे सगळं. आय हॅड वन क्वेश्चन फॉर यू उदय. जेव्हा तू बोलतोस पॉवर पाहिजे किंवा स्टॅमिना पाहिजे, डज दिस गेम रिसेंबल एनी वे टू फुटबॉल और व्हॉलीबॉल, असं काही सिमिलॅरिटीज? नाही, तसं काहीच बघायला तुम्ही स्टॅमिना फक्त कम्पेअर करू शकाल, पण ॲज कम्पेअर टू दुसऱ्या गेम्स नाही होणार ते, कारण की एक प्रकार ते रग्बी आहे. कारण की पाण्यामध्ये तुम्हाला एवढं हे करायला लागतं, मला फोर्स म्हणजे पाण्यात तुम्हाला मुवमेंट करायला लागते. समोरच्या प्लेयर जर का पकडून ठेवतं तर त्याकडनं सुटणार कसं, आपण ब्रेकिंग कसं करणार, फॉरवर्ड जाऊन मग तो गोल मारायचं वगैरे सगळं, हे सगळं आपल्याला आतमधल्या सगळं बघावं लागतं. परत ह्याचा वॉटर पोलोमध्ये जास्त खूप पार्ट म्हणजे कोणा लेगचा असल्यामुळे पॉवर पायामध्ये खूप पाहिजे. ओके, लेग वर्कआउट खूप केलं पाहिजे त्यासाठी. सो विथ रेफरन्स टू दिस क्वेश्चन होता, आपण वॉटर पोलो जेव्हा बोलतो हे किती फीट डीप असतं? डू यू ॲक्च्युली कीप युअर फीट ऑन द ग्राउंड और इट्स लाईक यू आर स्विमिंग अँड प्लेइंग इट, लाईक पाय हे करून तुम्ही खेळताय, कसं असतं ॲक्च्युली? वॉटर पोलो हे 8 ते 9 फूट म्हणजे 7.5 ते 8 फूट डीप असलंच पाहिजे स्विमिंग पूल, कारण की मुलांचे काही मुलं 7 फूट उंच असतात, त्यांचे पाय टच न करता खेळणं गेम आहे. अजिबात कुठे टच न करता, टच झाले तर फाऊल चेंज होत असतो. अच्छा, हो, म्हणजे त्यांच्यासाठी अजिबात नाही, पाय टच न करता, कुठलाही कुठे हात वगैरे टच न करता पूर्ण टोटल आपले 8 मिनिटाचे 4 क्वार्टर असतात. त्याच्यामध्ये फाऊल झाल्यानंतर घड्याळ स्टॉप होत असतं. ओके, परत फाऊल घेतल्यानंतर घड्याळ ऑन होतं. असे 8 मिनटं म्हणजे एक क्वार्टर ही 15 ते 16 मिनटं चालते. असे कमीत कमी 1 तास 5 मिनटाचा गेम आहे टोटल. आणि यू मीन टू से वो 1 घंटे में आप जब स्विमिंग में जैसे आप पुल में उतरते हो तो आपके फीट नीचे टच नहीं हो रहे हैं, नहीं, कंटिन्यूस आपको स्विमिंग की तरह ही करना है और प्लस आपको खेलना है. सर, तो डॅट रिक्वायर्स, क्योंकि वो कहते हैं ना की आप तुमचा पाय खाली लागत नाही आहे, अजिबात लागायला नको. त्रास होत असेल तुम्हाला त्यावेळेला तिकडे? त्रास म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ती प्रॅक्टिसची जरूर असते. तुम्ही रोजचं त्यांना कमीत कमी 6,000 ते 7,000 मीटर पोहलं पाहिजे त्याच्यासाठी, तरच तुम्ही ते वॉटर पोलो ते कंटिन्यू 4 क्वार्टर तुम्ही खेळू शकता. नाहीतर तुम्ही जर तेवढं करत नसाल तर तुम्ही 4 क्वार्टर तुम्ही कधीच खेळू शकत नाही. सो इट्स नॉट इट्स अ स्पोर्ट विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, not that easy, but with your motivation, with your exercises which you do regularly, you can achieve a lot in this sport because it's a very interesting sport and something different rules, regulations which we have heard from sir over here. Coming to you, what regime do you follow here for water polo? ॲक्च्युअल कसं आहे, मी स्टार्टपासून वडिलांच्या अंडर प्रॅक्टिस करत आलो आहे. सो सकाळ संध्याकाळ जसं आमचं प्रॅक्टिस असते, 2 hours प्रॅक्टिस होते. त्यानंतर मग गेमची प्रॅक्टिस, जसं आमची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होतं ते सगळं होत होतं. तर आम्हाला कसं तेवढं हे नव्हतं, स्कोप नव्हतं, म्हणजे असं प्रॅक्टिसला पूल म्हणू शकता किंवा गोलपोस्ट वगैरे. तर आम्ही स्वतःहून सगळं केलं आहे, जसं गोलपोस्ट तयार केले, बॉल्स वगैरे सगळे आणले, आमची ठाणा टीम जरा प्रिपेअर केली, सगळं हळूहळू त्या ह्याच्यानी हळूहळू आमची टीम वरती येत गेली. मग त्यातनं आमची मुलं सिलेक्ट होत गेली पुढे. जसं स्टेट लेवलचा आमचा कॅम्प होतो, मग 1 month कॅम्प होतो, 15 days कॅम्प होतो. मग त्यानंतर तिकडे प्रॅक्टिस होते, सकाळी 2 hours, संध्याकाळी 2 hours, कधी कधी 2.5 तास 3 hours वगैरे. आणि इंडिया कॅम्पची जसं तुम्ही बोलायला गेला तिकडे तर 3 to 4 hours 1 session असतो. मग तसं संध्याकाळी परत तेवढंच असतं. अच्छा, असं आहे. मग त्या हिशोबाने प्रत्येक जसं प्रॅक्टिसमध्ये आपण जेवढं एफर्ट्स देत राहू तेवढं आपल्याला सक्सेस चांगला मिळत राहतो. ऑलराइट, ब्युटिफुल यार. व्हॉट इज द सक्सेस रेट ऑफ इंडिया इन वॉटर पोलो ॲज ऑफ नाव? ॲक्च्युअल आता कसं आहे, म्हणजे सक्सेस जसं आपण इंटरनॅशनल, मगाशी तुम्हाला मी म्हटलं की आपण जेवढं इंटरनॅशनल टुर्नामेंटला पार्टिसिपेट करू तेवढं आपल्याला आपला इंडियाचा गेम तेवढा दिसेल, किंवा आपल्याला काही चेंजेस करायचे असतील किंवा काय करायचं असेल ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. कारण की आपण इंडियात खेळत असू तर आपला टोटल थोडाफार जसं म्हणू शकतो 50% गेम डिफरंट आहे. अच्छा, जसं बघायला गेलं, कारण की तिकडचा गेम डिफरंट आहे. मग तो आपल्याला जर का त्यांच्या कम्पेअर टू करावा लागेल तर आपल्याला तेवढं त्यांच्या लेवलला तिकडे जाऊन त्यांच्यासोबत खेळलो पाहिजे. ऑलराइट, कमिंग बॅक टू यू सर, लाईक यू हॅव बीन अ नॅशनल प्लेयर, नाव अ नॅशनल कोच. तुम्ही जेव्हा कोचिंग करता तर तुम्हाला पण पाण्यात उतरावं लागत असेल आणि तुम्ही पण लाईक द सेम वे यू मस्ट बी ट्रेनिंग ॲट दिस एज. हाऊ इझी इट इज फॉर यू? दॅट्स अ क्वेश्चन आय वॉन्टेड टू आस्क. नाही, असं आत्ता एजमध्ये आम्ही उतरत नाही आहे, पण आम्हाला काही
ह्यांनी बघितलेलं आहे की तेव्हा असं खेळायचं तसं खेळायचं. मग ते आम्ही त्या मुलांना सांगू शकतो की तुम्हाला असं ब्रेक केल्यानंतर तुम्हाला हा गोल ॲपॉर्च्युनिटी मिळू शकते, असं आम्ही सांगू शकतो त्यांना की तुम्ही इकडे गेल्यानंतर हा पास असा दिल्यानंतर त्या प्लेअर थ्रू गोल करणं पण तुमच्या खूप मोठं अचिव्हमेंट असतं की तुम्ही त्या गोलमधला पार्ट आहात. की तुम्ही दुसऱ्याला पास देऊन जेव्हा गोल करता तेव्हा तुम्ही खूप तुमची त्याच्यामध्ये पण मेहनत असते, त्या गोल करण्याच्याहून तुमची जास्त मेहनत असते. ऑलराईट. असं आम्ही त्यांना शिकवत असतो. अच्छा, तुम्ही पूर्ण ते ट्रेनिंग एक मॅन्युअल त्यांना देता की असं असं ट्रेनिंग तुमचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. कमिंग बॅक टू यू दॅट आय हॅव हर्ड अबाउट गोल कीपर्स, आय हॅव हर्ड अबाउट मिडफिल्डर्स इन फुटबॉल. सो तुझा रोल काय आहे इंडियन टीममध्ये सध्या, लाईक अ मिडफिल्डर ऑर अ गोलकीपर? मी ॲक्च्युअल बघायला गेलं तर सगळं खेळतो, म्हणजे फक्त गोलकीपर सोडून मी सगळं खेळू शकतो. पण ॲक्च्युअल माझी पोझिशन आहे ती लेफ्ट हाफ बॅक. व्हॉट डज इट मीन? सेंटरच्या आपण जसं सेंटर असा उभा आहे तर त्याच्या राईट साईडला मी उभा असेल या साईडला. सो तिकडनं जसं ब्रेक आपल्या जो पोस्टवर असतो म्हणजे आपल्या गोल पोस्टवर आपण स्ट्रेट जातो खेळायला, तर सो मी ह्या साईड लेफ्टला हाफ बॅक असतो, ह्या साईडला पुढे लेफ्ट विंग असतो, इथे फुल बॅक, इकडे राईट हाफ बॅक आणि तिकडे विंग आणि मध्ये सेंटर. अच्छा, असं तो आमचा हा अम्ब्रेला टाईप हा गेम फॉर्म होतो एव्हरी मॅच. म्हणजे प्रत्येकजण तसंच करतं सेम आणि त्या रूटने आमचं गेम चालू होत राहतो. मग जसं मध्ये कंपल्सरी नाही की तीच पोझिशन आली पाहिजे, प्रत्येक टायमाला ती चेंज होते. कधी फुलबॅक होऊ शकतं, कधी विंग होऊ शकतं, कधी सेंटर होऊ शकतो, असे कंटिन्यू पोझिशन चेंज होत राहतात. अच्छा, ते कंटिन्यू चेंज होत. हो हो हो. कमिंग बॅक टू युसू, फाउल्स, व्हेन यू आर नॉट कीपिंग योर फूट ऑन द ग्राउंड, सो फाउल्स होने का ज़्यादा चान्सेस होता है. मग बेसिकली किती मिनिटांनी आपण लाईक फाउल्स मिळतात या गेममध्ये? इथं मिनटाचा हे नाही, मिनटाला नाही, तुम्हाला सेकंदाला फाऊल आहे. जर इथून बॉल तिथे गेला की तिथं तुम्हाला जर त्या प्लेअरने तुमच्यावरती दाबला तुम्हाला किंवा अंगाला म्हणजे असं वाटलं रेफरीला की तुम्हाला तो डिस्टर्ब करतोय तो फाऊल. अच्छा, स्ट्रेट अवे फाऊल आहे. स्ट्रेट अवे फाऊल. आणि जर असं म्हटलं की तो मुद्दामून करतोय तुम्हाला आणि जर असं असेल तर तो मेजर फाऊल म्हणजे तुमच्या बरोबरचा जो प्लेअर असेल तो म्हणजे 20 सेकंद बाहेर जाणार. आणि एकदम जर त्याने जास्तच की तुम्हाला असं समजा मारलं, असं वरून असं दिसलं रेफरीला की तो फायटिंग करतोय की तो 4 मिनटासाठी तो एक प्लेअर तुम्ही कमी तुमच्या म्हणजे ज्या डिफेंडर टीमकडे तुमचा समजा तुम्हाला मारत असेल तर तुमच्या डिफेंडर टीमकडे एक प्लेअर कमी असताना तुम्ही 7 आणि ते 6 जण खेळत असतात. ऑलराईट. तर तुम्हाला ॲडव्हान्टेज असतो. पण म्हणून त्या फाऊल हे जास्त खूप सेफ खेळत असतो गेम आपण. परंतु त्याच्यामध्ये पण म्हणजे रेफरी कंट्रोल करत असतो गेमचं, पण त्याच्यामध्ये पण फाऊल खूप होत असतात की हा म्हणजे पाण्यामध्ये रेफरी पण किती बघणार आहे. 2 रेफरी असतात, एक त्या साईडला असतो, एक ह्या साईडला असतो आणि ते दोघंही बघत असतात की तुम्हाला काय करतोय बॉल आणि प्लेअर. सगळीकडं टोटल 6 प्लेअर पाण्यामध्ये असतात. तिकडे 6 आणि 6 12, त्या टीमचे 6, आपल्या टीमचे 6 आणि गोलकीपर 2 असतात. असे 14 प्लेअर टोटल पाण्यात असतात. सो मग बेसिकली थोडंसं कसं होतं आपण खेळतो ते आपल्याला लक्षात नाही येत, तर कोण कधी काही मुद्दामून नसेल करत, बट बाय मिस्टेक जर हात वगैरे लागला किंवा बॉडी लागली तर तो फाऊल नसतो राईट का? तो पण फाऊल असतो. बाय मिस्टेक असू दे त्या प्लेअरला डिस्टर्ब तुम्ही केलात की रेफरीला वाटलं, रेफरीला काय वाटतं त्याच्यावर. अच्छा, ऑलराईट. आता म्हणजे तुम्ही असा विचार केलात जर आता तो मला वाटतं तो कोण फेडरर का नाही कोणतरी टेनिसमध्ये त्याने फक्त बॉल टाकला होता असा, त्या बाय मिस्टेकली झाला होता, पण त्याला ती मॅच सोडायला लावली होती. म्हणजे त्याची ही आता जस्ट करंट मॅच झाली होती, कुठलं तरी ओपन होतं, ऑस्ट्रेलियन ओपन का कुठलं तरी. पण ते तुम्हाला रेफरीला काय तिथे वाटते त्याच्यावरती सगळा टोटल गेम रेफरी करत असतो. आणि रेफरीला वाटलं की ते वाटलं म्हणजे आणि ते असेल म्हणूनच करत असतो रेफरी. ऑलराईट. सेंट्रल रेल्वेजची कोचिंग करता तुम्ही, तर आत्ता तुम्ही किती स्टुडंट्सचे किती प्लेयर्स तुमच्या अंडर आहेत आत्ता? आमचे सेंट्रल रेल्वेचे 20 प्लेयर माझ्या अंडरखाली प्रॅक्टिस करत असतात. त्याच्याबरोबर हा पण माझा म्हणजे असं नाही की मुलगा आहे म्हणून असं नाही आहे, पण तो त्या टायमाला माझा स्टुडंटच असतो. आत्ता नाही, तो जेव्हापासून करत आला आहे ठाण्याच्या टीममधून किंवा महाराष्ट्र टीममध्ये मी कोच असेल किंवा रेल्वेचा म्हणजे असेल तर तिथं माझा तो स्टुडंटच असतो अगदी. अच्छा, तो मतलब तभी डैडी और बच्चे का रिलेशन वेरी स्ट्रिक्ट. इज स्ट्रिक्ट ऑन दैट टाइम या पार्शियलिटी करते हैं? नाही, पार्शियलिटी असं नाही आहे, पण गेमच्या वरती किंवा प्रॅक्टिसमध्ये जे पाहिजे ते घेतातच. म्हणजे असं डिस्काउंट वगैरे असं काय असं हे नाही. सच बोल रहे हो या झूठ बोल रहे हो? नाही, सच. अच्छा, डिस्काउंट नहीं मिलता ना? मतलब ही इज वेरी स्ट्रिक्ट. हिज सन ट्रेन्स अंडर हिम, बट स्टिल दिस इज हाउ वी वांट आवर पेरेंट्स टू बी, कि पार्शियलिटी ना करे, बायस ना रहे.
I think he's wonderful person, wonderful human being. Future plans काय आहेत तुझे with respect to water polo in sports? कुठे तू स्वतःला बघतोस next 3 years मध्ये? ॲक्च्युअली माझं तर असं म्हणणं आहे की म्हणजे असं जसं मी एक इंडिया पार्टिसिपेट केली, सो माझा असं प्रयत्न राहील की मी परत इंडिया पार्टिसिपेट करून आणि इंडियासाठी मेडल आणू. हे माझं खूप मोठं अचीवमेंट, म्हणजे माझं असं थिंकिंग आहे किंवा माझं परसेप्शन असंच आहे की जेवढं एशियन गेम्स मेडल आपण पार्टिसिपेट करू त्या लेवलवर त्यांच्यासोबत आपण खेळू, किंवा जसं ट्राय मिळत असेल तर इंडिया ऑलिम्पिक्सला जर का पार्टिसिपेट करत असेल तर आपलंही तिकडे म्हणजे टीममध्ये पाहिजे. असं त्यासाठी मी जास्त एफर्ट्स लावून टीममध्ये यायचा प्रयत्न करेन. Definitely wonderful. So beautiful thoughts, beautiful journey it's been of Uday throughout his career, national levels, international levels, and he vows to achieve a lot in the next 3-4 years. Sir, one last question before we go. It's a son and dad relationship. Beautiful. They are taking India ahead in the sports of water polo. Future plans काय तुमचे कोचिंग संदर्भात, आणि तुम्हाला कसं वाटतं की इंडिया कुठपर्यंत पोहोचू शकते नेक्स्ट 5 yearsमध्ये? ना इंडिया आता ज्या पद्धतीने आता आपली वाटचाल चाललेली आहे, इंडिया आता चॅलेंजर मीटला पाठवले, नंतर अजून येणाऱ्या स्पर्धेमध्ये असा विचार आहे की त्यांचा आता आमच्या वेबिनारमध्ये होत असतं सगळं, म्हणजे आम्हाला माहिती पडत असतं की इंडियाला स्पर्धेमध्ये तिथं पार्टिसिपेट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आता, म्हणजे करणार आहेत. तर त्या पद्धतीने जर करत राहिलं तर नक्कीच एक दिवशी इंडिया आपल्याला ऑलिम्पिकला इंडियन टीम दिसेल. Oh, beautiful thought again, sir. It was wonderful having you. Water polo, definitely in the next 4-5 years, we are going to see a lot. We are going to see these faces at the international level. One question before we go again. ये आपके कैप का क्या राज है? कैप का राज है मतलब मैं जब भी कोचिंग करता है तो कैप डाल के करता है. अभी मेरे को पहचानने में मेरा ऐसा बोलेगा तो भाई निकालेगा तो मेरे को पहचानेगा नहीं. क्वेश्चन क्यों पूछा मैंने आपसे, क्योंकि इंटरव्यू के पहले आपको मैंने बोला था, आप ये मेरी पहचान है, इसलिए मैंने आपको ये पूछा कि क्या है राज, क्या है इसका. यार दैट्स हाउ ही इज. सिंप्लिसिटी स्पीक्स इटसेल्फ फ्रॉम हिज थॉट्स, फ्रॉम हिज वर्डिंग्स, फ्रॉम हिज हार्ट. एंड सेम विथ उदय. ब्यूटिफुल ह्यूमन बींग्स, ब्यूटिफुल प्लेयर्स, ब्यूटिफul personalities taking water polo ahead in the field of sports in India, and best of luck to you both for the future. Thank you, sir. Thank you, sir. We hope to see you and the other players at the international level. Any thoughts before you leave this podium? स्पोर्ट्स जब भी करने का है, जब भी आप पेरेंट्स वगैरह बोलते हो कि इसको स्पोर्ट्स में नहीं डालने का है या उसको पढ़ाई में करियर करो, ये सब ठीक है, पर एक्चुअल आप स्पोर्ट्स में उसको डालते हो तो उसका पूरा फिजिक बोले गए तो एक स्पोर्ट्स में अगर वो कौन सा भी स्पोर्ट्स खेले, मैं ऐसे नहीं बोल रहा कि स्पेसिफिकली स्विमिंग करो या दूसरा गेम, पर कौन सा भी स्पोर्ट्स खेल रहा है तो उसको आगे जाके बेनिफिट्स बहुत मिलता है. जैसे करियर उसका स्पोर्ट्स की वजह से, मतलब जॉब उसके लिए मिलेगा, सब कुछ उसके लिए बहुत, और उसका लाइफ जो रहेगा ना थोड़ा हार्ड हो जाएगा. उसको दोनों तरफ से जैसे पढ़ाई भी करना पड़ेगा, उसको गेम्स भी संभालना पड़ेगा, सब कुछ करना पड़ेगा. सो मैं ऐसा सोचता हूँ कि जो भी रहेगा तो उसको स्पोर्ट्स खेलना चाहिए मेरे हिसाब से. ओके सर, हाउ वाज योर एक्सपीरियंस टुडे? इधर बहुत अच्छा मज़ा आया, थोड़ा स्विमिंग पूल अच्छा है, इधर वेदर अच्छा है. बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्यूचर सर. गॉड ब्लेस you both, Uday and Umesh sir, and stay tuned for water polo. Lots of rocking, lots of achievements in the next 5 years. Stay tuned, take care of yourself and enjoy. Stay tuned. Thank you.